नागपूरच्या धामणगावमध्ये 25 घरं आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये 5 ते 6 जनावरांचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शेतामध्ये लावलेली आग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरत गेली। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहे। जितेंद्र, आग लागल्याचे दृश्य आपण पाहतोय। गावकरी घराबाहेर उभे आहेत। 25 घरांचं नुकसान, कशी मदत करणार आहे आता शासन या सगळ्या नागरिकांना? जितेंद्र, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा श्रद्धा, हॅलो. हा येतोय, बोला। हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका आहे। या भिवापूर तालुक्यातील पासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर धामणगाव विद्या मंदिर नावाचं गाव आहे आणि या गावात काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास हे आगीने रौद्ररूप धारण केलं। प्राप्त माहितीनुसार गावालगतच्या शेतात कोणीतरी कचरा जाळण्यासाठी वनवा पेटवला होता आणि दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी 6:30च्या सुमारास रौद्ररूप धारण केलं। कारण सोसाट्याच्या वारामुळे ही जी आग होती ती आग गावापर्यंत पोहोचली आणि एक एक घराला कवेत घेतलं, ज्यामध्ये जवळपास आतापर्यंत जी माहिती मिळते 25 घरं जी आहेत ती जळून पूर्णपणे राख झालेली आहेत। त्या कुटुंबाचा पूर्णपणे निवारा हरवलेला आहे आणि यासाठी आता जिल्हा प्रशासन देखील समोर आलेलं आहे। मात्र ही आगीत जवळपास 5 ते 6 जनावरांचा मृत्यू झालेला, ज्यामुळे शेळ्यांचा देखील समावेश आहे। नागपूरहूनही आगीचे जे बंब आहेत ते ही आग विझवण्यासाठी गेलेले होते आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर जवळपास 5 ते 6 तासानंतर या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं आहे। मात्र अनेक घरं जळालेली आहेत, जनावरं जळालेली आहेत। सुदैवाने कोणाचीही जीवहानी या आगीत झालेली नाहीये। त्यामुळे आता आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मात्र प्रशासनाने परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि जे पीडित आहेत त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचे प्रयत्न जे आहेत ते स्थानिक जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत। अगदी आग विझलेली आहे आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आणि नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून निवारा दिला गेलाय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। बातमी आहे नागपूरमधून।